नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, इंडिया लिमिटेड अंतर्गत म्हणजे YIL अंतर्गत जे अप्रेंटिस पदे आहेत ती भरण्यात येणार आहेत. नॉन ITI आणि ITI एक्स ITI कॅटेगरीज पण याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. टोटल अप्रॉक्सिमेटली 3979 पदे आहेत. याबद्दल हे शॉर्ट नोटिफिकेशन आहे. क्वालिटी या जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे याची ऑलरेडी खराब आहे थोडी, पण मी तुम्हाला पूर्ण इथे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हे PDF तुम्हाला पाहिजे असेल किंवा वाचायचं असेल किंवा लिंक्स पाहिजे असतील ऑफिशियली तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, किंवा आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे मिळून जाईल. तर याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते मागवले जात आहेत फॉर 59th बॅच फॉर नॉन ITI अँड ITI कॅटेगरीजसाठी. हे अप्रेंटिस पदे आहेत जे की भरण्यात येणार आहेत. याच्यामध्ये जवळपास अप्रॉक्सिमेटली 3979 पदे आहेत, ज्याच्यामध्ये 1136 हे नॉन ITI आणि 2843 जे पदे असतील ते एक्स ITI कॅटेगरीचे असणार आहेत. याच्यामध्ये जे असेल इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन पाहूया. तर फॉर नॉन ITI कॅटेगरी त्याच्यामध्ये तुम्हाला जे असेल माध्यमिक म्हणजे क्लास 10वी क्लास 10 पास असणं गरजेचं आहे किंवा इक्विलंट. क्लोजिंग डेट असणार जे असेल म्हणजे तुमचे जे मार्क असणार आहेत ती 50% मार्क्स तुम्हाला मिनिमम असले पाहिजेत आणि 40% मिनिमम मॅथमॅटिक्स किंवा सायन्समध्ये असले पाहिजेत. फॉर ITI कॅटेगरी जे आहे ह्याच्यामध्ये तुमची जी रिलिव्हंट ट्रेड असेल त्याच्यामधून तुम्ही जे असेल जे कोर्स आहे तो कंप्लीट केलेला पाहिजे. NCVT किंवा SCVT और एनी अदर अथॉरिटी. हे जे असेल गॅजेट नोटिफिकेशन जे असेल मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट त्या रिगार्डिंग तुम्ही जेही याच्या रिलेटेड जेही कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला आहे तो पाहिजे. 50% त्याच्यामध्ये सुद्धा मार्क असले पाहिजेत. आणि क्वालिफाईंग एज जर पाहिलं तर मिनिमम एज आहे ॲप्रेंटिसचं 14 आणि 18 फॉर डिझाईन्ड ट्रेड्स रिलेटेड टू हॅझार्डस इंडस्ट्रीज ॲज पर सेक्शन, आणि त्यानुसार इथं एज क्वालिफिकेशन दिलेलं आहे. रिक्रुटमेंट जे ह्यांची वेबसाईट आहे ती recruitmentgov.com या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. यांची तुम्हाला इथं साईट दिसत नसेल https:/recruitmentgov.com, तर ही यांची ऑफिशियल साईट आहे, तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता. इथं इम्पॉर्टंट नोट दिलेले आहेत. कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी अप्लाइड थ्रू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोर्टल आर रिक्वायर्ड टू रिअप्लाय थ्रू आवर वेबसाईट. ज्यांनी इथं गव्हर्नमेंट पोर्टल थ्रू जर अप्लाय केलं असेल तर त्यांना इथे वापस यांच्या पोर्टल थ्रू अप्लाय करायचं आहे. आणि इथं दुसरं एक नोट दिलेला आहे शेवटची. कॅन्डिडेट शुड टेक नोट दॅट एनी ॲडियम इन रिस्पेक्ट ऑफ चेंज इन अ कॅलेंडर ऑफ इव्हेंट्स, म्हणजे जेही समजा इव्हेंट्स आहेत पुढच्या फर्दर जे वॅकन्सीज असतील कमी जास्त करणे किंवा जेही चेंजेस असतील तर ते सर्व यांचाच हक्क राहील असं देण्यात आलेलं. प्रत्येक भरतीबाबत हे एक टर्म्स आणि कंडिशन किंवा पॉलिसी असते. तर हे जे पदे आहेत 3979 यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. नॉन ITI आणि ITI कॅटेगरी दोन्हीसाठी इथे देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तुमची 10वी पास असेल किंवा तुम्ही ITIचा कोर्स केलेला असेल, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे, तर नक्की तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. इंटरेस्टेड असाल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा कॉमेंट सेक्शनमधून, किंवा इंस्टाग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे सुद्धा करू शकता. जे पूर्ण आर्टिकल आहे ते रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे, तर जॉईन करून पूर्ण आर्टिकल तिथे रीड करू शकता. याच्या रिगार्डिंग जशी फर्दर माहिती मिळेल की कशा प्रकारे पूर्ण प्रोसेस पुढे चालत आहे, कोणत्या नवीन डेट्स आहेत, तर हे एक्झामच्या वगैरे सर्व माहिती जी असेल ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून अपडेट राहायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.